ल्यूक मॉन्टिगर नावाचे नोबेल विजेते असलेले जर्मन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की लसीकरणानंतर कोरोनाच्या विषाणूमध्ये अधिक जास्त परिणामकारक बदल होत आहेत, असा त्यांचा दावा आहे. तो दावा काय आहे हे तर आपण समजून घेणार आहोतच, पण त्या दाव्याच्या अनुषंगानं एक चुकीची आणि अवैज्ञानिक बातमी आता सगळीकडे व्हायरल होतीये. ती बातमी अशी आहे की लस घेतल्यानंतर लस घेतलेल्या व्यक्तीचा 2 वर्षाच्या आत मृत्यू होणार. तद्दन खोटी, चुकीची, अवैज्ञानिक अशी ही बातमी सध्या सोशल मीडियावरती वेगानं पसरतीये. आणि ही बातमी कशी चुकीची आणि विश्वासार्ह नाहीये हे सांगण्यासाठीच लँटन मराठीनं हा लाईव्ह चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. लँटन मराठीच्या वतीनं सर आपलं मनापासून स्वागत आहे. आणि जर्मनचे जे नोबेल विजेते शास्त्रज्ञ आहेत त्यांचा नेमका दावा काय आहे आणि त्या दाव्यामध्ये तथ्य आहे काय? सुरुवातीला आपण नोबेल प्राइज ज्यांना 2008 मध्ये मिळालं, त्यांनी संशोधन केलंय 1982 मध्ये. म्हणजे आपण आधी पार्श्वभूमी बघू थोडी, की ल्यूक मॉन्टिगर नावाचे वैज्ञानिक हे सध्या फ्रेंचमध्ये राहतात. त्यांचं वय आजचं 88 वर्षाचं आहे. त्यांनी 1982ला काय संशोधन केलं होतं? त्यांनी सर्वप्रथम एड्स व्हायरस हा पहिल्यांदा शोधून काढला. आणि ते संशोधन एवढं महत्वाचं ठरलं, त्याच्याबरोबर आणखीन एक सायंटिस्ट होते, दोघा जणांनी मिळून काढला शोधून तो. तर त्यांच्या त्या यशाबद्दल त्यांना 2008 साली मेडिसिन आणि फिजिओलॉजी यातला नोबेल प्राइज त्यांना मिळाला. म्हणजे आपले नोबेल प्राइज इकॉनॉमिक्सला वेगळे, शांततेला वेगळे. तर मेडिसिन अँड फिजिओलॉजी यामधलं त्यांना जे नोबेल प्राइज आहे ते 2008ला त्यांना मिळालं. आज त्यांचं वय 88 वर्षाचं आहे. म्हणजे थोडक्यात मी पार्श्वभूमी का सांगतो की हा सायंटिस्ट फार मोठा आणि अत्यंत रिस्पेक्टेबल सायंटिस्ट आहे. यांच्या शब्दाला फार महत्व आहे. यांनी एक 4 दिवसापूर्वी एक इंटरव्ह्यू दिला होता. तो अमेरिकेमधून प्रकाशित झाला, रिलीज झाला थोडक्यात. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी काय म्हणलंय आणि त्याचा तुमच्या माझ्यावर काय परिणाम होणार आहे हे आपण बघायचंय आपल्याला आज. त्यांनी काय म्हणलंय की वॅक्सिनेशन हा मला योग्य मार्ग वाटत नाही, असा त्यांचा दावा आहे. असा त्यांचा दावा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जसजसं तुम्ही वॅक्सिनेशन कराल तसतसं हा विषाणू सशक्त होत जातोय. ओके. आणि हा त्याच्या म्हणजे आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय. ही लढाई तर सगळ्या सजीवामध्ये असतेच. आपण जसजसा मारण्याचा प्रयत्न करू तसा तसा तो वेगळा वाटा शोधण्याचा प्रयत्न करतोय. हा याला आपण इव्होल्युशनरी थिअरी असं म्हणू. म्हणजे हे वाक्य सर्वसाधारण माणसाने लक्षात घेण्यासारखं नाही. हे वैज्ञानिकांसाठी वाक्य आहे, लक्षात घ्या. हे तुमच्या आमच्यासाठी वाक्य नाहीये. ते जे सांगतायत हे वैज्ञानिकांना सांगतायत समजावून. थिअरी ऑफ इव्होल्युशन. थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे तुम्ही एखाद्या सजीवाला मारण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचे मार्ग शोधत असतो, त्याच्या वाटा शोधत असतो. आणि तुम्ही जर व्हॅक्सिन बनवलं तर तो त्याचा स्वरूप बदलेल, तो त्याची वाट बदलेल, काहीतरी मार्ग शोधून जगण्याची धडपड तर तुमची आहे, माझी आहे, सजीवाची सगळ्यांची आहे. बरोबर. तर ही शक्यता जास्त आहे. आणि त्यांनी असं काही उदाहरणं दिली की व्हॅक्सिन आल्यापासून इन्फेक्शन कमी झालंय पण डेथ रेट वाढलाय. मग त्यांचं म्हणणं खरं आहे का? त्यांचं म्हणणं खरं आहे. पण त्याच्या आधारावर ज्या खोट्या बातम्या पसरू लागल्या, अगदी विनोदी म्हणल्यासारखं, आपण सर्वसामान्य माणसांना त्याची काहीही माहिती नाही. आणि मग तुम्ही म्हणल्यासारखं आजची बातमी की ज्यांनी व्हॅक्सिन घेतलंय ते 2 वर्षात मरणार. एक तर आपल्याकडे लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावं
आता कुठे नागरिकांची मनस्थिती झाली आहे, लस घ्यायला तयार झाले, त्यात अशा चुकीच्या बातम्या आल्या तर त्याचा परिणाम होणार आहे. अगदी चुकीच्या बातमी आहे ती. लसीशिवाय पर्याय नाही हे जगातले सगळे विषाणू तज्ञ मान्य करतायत. ते सुद्धा विषाणू तज्ञ, 7 रोग तज्ञ आहेत ते. पण त्यांनी फक्त धोका निदर्शनास आणलाय. तो जे धोका म्हणतायत ना, तर मी माझ्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये जो लेख लिहिलाय 6 महिन्यापूर्वी, त्यामध्ये मी तो आधीच सांगितलाय की हा धोका असतो म्हणून लसीकरण वेगानं व्हावं लागतं. मी पुन्हा आता समजावून देणार आहे. म्हणजे कालावधी लसीकरणाचा कमी जर झाला तर हा धोका कमी होतो. हा धोका असतोच. आता कसा असतो हे सगळं आपण बघूया. धोका कसा असतो की बघा, आता 2 शत्रू आहेत, तर एका शत्रूने लढाईची तयारी केली की दुसरा आणखीन काहीतरी तयारी करतो. बरोबर. तो तयारी केली की पहिला म्हणतो का की आपलं चुकलंय, नाही, तो दुसरी काहीतरी तयारी करतो. हे युद्ध सतत चालू असतं. हे जसं सजीवामध्ये आहे तसं हे विषाणू बाबतीत आहे. काय होतं, एक अगदी साधं सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो की ज्यावेळेस आपण व्हॅक्सिन बनवतो, व्हॅक्सिन बनवलं की आपल्या शरीरात जे विषाणू अटॅक करायचा प्रयत्न करतात, शिरतात, आणि त्यांच्या लक्षात येतं की इथं व्हॅक्सिन आहे, अँटीबॉडीज आहेत, आपल्याला मल्टिप्लाय व्हायला जागाच नाहीये, मरतात, रडतात. आता काय करायचं, आता जगायचं कसं आपण? त्यांना तर जगायचंय, आणि ज्या ज्या होस्टमध्ये ते अटॅक करतात तिथं व्हॅक्सिन आहे. व्हॅक्सिन म्हणल्यानंतर ते निष्प्रभ होतात. पण पुन्हा मी तुम्हाला सांगितलं, या विषाणूमध्ये सतत मल्टिप्लाय होताना, त्यांचं कॉपीज वाढताना चुका होत असतात. मग चुका किती होतात, तर भारतामध्ये आतापर्यंत 1000च्या वर व्हेरियंट होऊन गेलेत. पण ते व्हेरियंट पुन्हा नामशेष होतात. म्हणजे आम्ही जसं सांगितलं, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जिराफाची मान उंच का आम्हाला शाळेत शिकवत होते. गरजेपोटी झाडं खाली नाहीये, झाडं उंच आहेत, ह्याला इव्होल्युशन म्हणतो आम्ही. या जिराफाने स्वतःला बदलून घेतलं आणि इतकी मान उंच केली की आता उंच झाडावरचं सुद्धा गवत आपल्याला खाता येईल. हा प्रोसेस फार लॉंग असतो, पण विषाणूच्या बाबतीत हा प्रोसेस शॉर्ट मध्ये असतो. मग विषाणू काय करतो की अनेक चुकातून 1000 व्हेरियंट तयार झाले, पण त्यातला एखादाच व्हेरियंट असा असतो की ज्याला बेनिफिट मिळतो. म्हणजे तो बेनिफिट नशिबाने मिळतो. तर तो नशिबाने बेनिफिट मिळाल्यामुळे काय होतं की त्या विषाणूला, म्हणजे असा व्हेरियंट की त्या व्हॅक्सिनला दाद न देणारा व्हेरियंट. म्हणजे व्हॅक्सिन कशाला थांबवतो, त्याच्यावर स्पाइक असतो, त्या स्पाइकला चिटकून ठेवतो, म्हणजे त्याच्या हाताला पकडून त्याला मारत नाही. व्हॅक्सिन कुठल्याही विषाणूला मारत नाही, फक्त त्याला बांधून ठेवतो, जखडून ठेवतो, त्याला वाढूच देत नाही. मग तो काय करतो, त्याच्या हाताला बांधून ठेवतोय स्पाइकला. आता गंमत काय झाली, हा विषाणू स्वतःच बदल करतोय आणि ते हातच बदलून टाकतोय. आता काय झालं की ती अँटीबॉडीज ह्या हाताला ओळखतायत, त्यांनी हातच बदललाय स्वतःचा. आता आपल्या शरीरातल्या अँटीबॉडी त्या हाताला ओळखू शकत नाही, म्हणजे तो हात पुन्हा जायला मोकळा. याला म्हणतो आपण व्हेरियंट. तर हे व्हेरियंट होण्याची शक्यता आहे का? ही साधं सरळ गणित आहे की व्हॅक्सिन तयार झाला की व्हेरियंट तयार होणार. फक्त प्रश्न असा आहे की विषाणूला आपण संधी देता कामा नये. मग संधी कशी नाही द्यायची, तर त्याला होस्ट कमी करायची. म्हणजे त्याला मानवी शरीरच मिळू नये. मग मानवी शरीर मिळू नये तर काय करायला पाहिजे, तर व्हॅक्सिनेशन प्रोसेस इतक्या लवकर व्हायला पाहिजे, जलद गतीनं. अगदी सुरुवातीपासून मी सांगत आलोय आणि शासन सुद्धा वाट बघतंय. म्हणजे आजच 1-2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी एक वाक्य फार महत्वाचं आहे, लसी आल्यावर आम्ही 24 तास लसीकरणाचा कार्यक्रम करू. अगदी त्यांना माहिती आहे, त्याची जाणीव आहे की रात्री सुद्धा लसीकरण चालू ठेवावं लागणार आहे तुम्हाला. कारण का, लसीकरणाचा वेग वाढवणं हेच याला उत्तर आहे.
आता असं गृहीत धरू नाही झालं, समजा ते गृहीत धरू आपण, लस लवकर मिळाला नाही, लसीकरण लांबलं, 6 महिने लागले, तर एक शक्यता आहे, होईलच असं नाही, होतच असं नाही, पण शक्यता आहे. ती शक्यता काय की नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे तर डिसेंबर 2021च्या अखेरपर्यंत 216 कोटी लसीचे डोस उपलब्ध होतील असं सांगितलं जातं. बरोबर आहे. म्हणजे इथून 6 महिने लागणारच जवळपास लसीकरण. अगदी बरोबर आहे. मग काय खबरदारी घ्यायला हवी? आपण फक्त ईश्वर प्रार्थना करायची, अरे बापरे, की या 6 महिन्यात व्हेरियंट होऊ नये. असा व्हेरियंट, औषध लागतो व्हेरियंट व्हायला, असा व्हेरियंट की जो आजच्या लसीला दाद देणार नाही, असा व्हेरियंट होतं. म्हणूनच अमेरिकेने बघा काय गंमत केली आहे, इतकं फास्ट लसीकरण केलंय आणि अजून त्यांच्याकडे साठा आहे विक्रीला, पण ती विकायला तयार नाहीत. ते म्हणतात उद्या गरज लागली तर आम्हाला आमचा साठा ठेवणार जाऊ. साठा असून सुद्धा ते कुठल्या देशाला द्यायला तयार नाही. पण त्यांनाही माहीत नाही. एक गंमत यातली सांगू का आणखी, अमेरिकेने लसीकरण केलं आणि आनंदात राहिला, पण आफ्रिकेमध्ये व्हेरियंट निघाला तरी अमेरिकेला भीती आहे. म्हणजे पुन्हा तो पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे, लसीकरण सगळ्या जगाचं करावं लागणार आहे असं म्हणून चालत नाही. भारताचं लसीकरण केलं आता आम्ही मोकळे, कारण भारतामध्ये एखादा झांबियाहून एखादा माणूस येऊ शकणार का, केनियाहून एखादा येणार का, त्यांनी जर व्हेरियंट आणला तर. म्हणजे आज पोलिओच्या बाबतीत आहे बघा गंमत, सांगतो तुम्हाला. पोलिओच्या बाबतीमध्ये अजूनही लसीकरण करतात, कारण आता तो विषाणू फक्त पाकिस्तानमध्ये आणि 1-2 देशामध्ये असण्याची शक्यता आहे. पण तरी देखील सगळ्या जगभर लसीकरण करतात पुन्हा. का तर तो तिथंही मारायचा आहे, पण इकडं येऊ द्यायचा नाही. इकडं चुकून आला असेल पाकिस्तानमधून तर, जर आला तर तो इथल्या इथं मारायचा आहे, म्हणून पोलिओचं दरवर्षी लसीकरण करतात. तसं यांनी घाबरून जायचं कारण नाही, फक्त काम वाढले. म्हणजे एकदम हवालदिल व्हायचं कारण नाही की आता व्हेरियंट झालाय आता काय करायचंय. जेवढा व्हेरियंट हुशार आहे तेवढे आपले वैज्ञानिक हुशार आहेत. वैज्ञानिकावर विश्वास ठेवा. नोबेल विजेते जे ल्यूक आहेत जर्मन शास्त्रज्ञ, त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे. ते जे म्हणतात तथ्य आहे, पण ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून तथ्य आहेत असं नाहीये. ज्या बातम्या आता सध्या मीडियावर पसरत आहेत सामान्य माणसाने, मग आम्ही मरूत का, मग ज्यांनी लस घेतली त्यांचं काय. ज्यांनी लस घेतली ते प्रोटेक्टेड आहेतच. त्यांना 6 महिने तरी काही होणार नाही. 6 महिन्यांनी सांगितलं जाईल की तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा लस. आणि आता कसं आहे गंमत सांगतो तुम्हाला पुढची, आता 6 महिन्यानंतर जर दुसरी लस निघाली तर आता त्या लसीकरणाला वेळ लागणार नाही. का, 6 महिन्यानंतर यंत्रणा तयार आहेत, कारखाने तयार आहेत, संशोधन तर इतकं फास्ट होतं की तो जो विषाणू असेल त्याच्यात थोडा बदल असणार आहे, मायनर. आपल्याकडं सिक्वेन्स आहे, आपल्याकडं तो विषाणूची माहिती आहे. काय माहिती नाही आपल्याकडं, आपल्याकडं सगळी माहिती आहे. जरी व्हेरियंट बदलला तरी नवीन लस काढतील. अगदी दुसरं उदाहरण देतो, अमेरिकेमध्ये फ्लूसाठी दरवर्षी तुम्हाला लस घ्यावी लागते. मग तसं भारतामध्ये ते आधीच सांगितलंय की दरवर्षी लस घ्यावी लागणार. आपल्याकडे आपण दरवर्षी पोलिओ घेतोच, पोलिओ घेतोच. आणि पोलिओचं उच्चाटन झालंय भारतातून तरी घेतो. गंमत बघा, का घेतो, पाकिस्तानमध्ये एखादा पेशंट असेल म्हणून भारतामध्ये घेतात, भारतासाठी घेत नाही. भारतातून उच्चाटन झालंय. बरं सर, आणखी एक प्रश्न जो सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, हे जे ल्यूक आहेत जर्मन शास्त्रज्ञ, नोबेल विजेते शास्त्रज्ञ, फ्रेंच यांच्या दाव्यामध्ये जर तथ्य असेल आणि असा जनुकीय सकारात्मक बदल झाला तर पुन्हा नव्यानं लस घ्यावी लागेल. निश्चितपणे पुन्हा नव्यानं लस घ्यावी लागणार आहे तुम्हाला. पण आज तर तुम्ही वाचलायत ना लस घेतल्याने, 6 महिने तर तुम्हाला भीती नाही. नवीन व्हेरियंट आला तर ते शोधून काढण्याच्या लॅबोरेटरीज 10 लॅबोरेटरीज भारतामध्ये आल्या, एकही नव्हती. बघा किती प्रगती झाली आहे. म्हणजे अजून 10 येतील. मग हा विषाणू ताबडतोब शोधून काढला जाईल, भारतामध्ये जरी आला आणि जगामध्ये जरी आला तरी. जर आला तो आणि जर ही लस त्याला काम करणार नसेल, अजून काम करतीये, हा व्हेरियंट जरी आला असला, आता नवीन जो म्युटंट आला कुठला
डबल म्युटंट, लस काम करते. पण जर लस काम म्हणजे केलं नाही लसीनं असं गृहीत धरू तर नवीन लस मार्केटमध्ये येणार आहे. आणि आता सगळी यंत्रणा तयार आहेत, कारखाने तयार आहेत, वितरणाची व्यवस्था तयार आहे आणि प्रोडक्शनच्या कॅपॅसिटी वाढवल्या. मग इतक्या झटपट लसी तयार होतील आता जगामध्ये. तुम्ही गंमत बघा, आज विचार आपण कुठला करतोय, आज सगळ्या बातम्यात UK मध्ये लसीकरण झालंय, सगळं तिथं हिंडायला परवानगी आहे, तात्पुरती परवानगी आहे. कारण आफ्रिकेतला माणूस जर तिथं गेला तर त्यांना भीती आहे. लसीकरण हे जगाचं करावं लागतं, एकट्या देशाचं चालत नाही. कारण तुम्हाला विमान सेवा नेहमी करता बंद करता येत नाही. त्यामुळं लसीकरण हे एक चॅलेंज आहे, सगळ्या देशाने स्वीकारले, वैज्ञानिकांनी स्वीकारले आणि लस ही तुम्ही घेतलीच पाहिजे. फक्त त्यांनी जी थिअरी मांडली आहे त्याला आम्ही इव्होल्युशनरी थिअरी म्हणतो आणि हे आधीपासून सुद्धा माहितीच आहे, फक्त त्यांनी तो धोका अधोरेखित केला. हे वैज्ञानिकाला माहित नाही का? हे माहिती आहे, त्यांनी सांगितलेलं हे माहिती आहे. त्यांनी तो धोका अधोरेखित केलाय आणि कुणी केला? नोबेल प्राइज विनरनी केलाय. बरोबर. माझ्यासारख्याने 6 महिन्यापूर्वी म्हणले, कुणीच लक्ष दिलं नाही, पेपरने बातमी वाचली, टाकून दिली लोकांनी. पण तो नोबेल प्राइज विनर आहे. त्यांनी धोका सांगितलाय, त्याच्यावर चर्चा सुरू झाली आणि मग चर्चा बाजूला राहिली. आमचे TV चॅनल तर बसलेच आहेत. धक्कादायक बातमी आणि ते पाठीमागं म्युझिक लावणं, बँड लावणं, इतकं भयानक अवस्था आहे. तर ह्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका, कुणीही घाबरून जायचं कारण नाही. जगामध्ये चॅलेंजेस येत असतात. तुमच्या घरामध्ये चोरी होत नाही का? होती. म्हणून तुम्ही रात्रभर जागे राहता का? नाही. चोरी होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल ती घेतो. पण चोरी होऊ शकते का? आहे, शक्यता आहे. प्रत्येकाच्या घरात शक्यता असतेच. तसं इथं नवा व्हेरियंट येण्याची शक्यता आहे का? आहे ना. सगळे सांगतात तेच नोबेल प्राइज विनरनी सांगितलंय. त्यामध्ये त्यांच्या शब्दातून आल्यामुळं ते महत्व आहे, त्यांच्या तोंडातून आल्यामुळं. नाहीतर ते विज्ञान आम्हाला पूर्वीपासून माहिती आहे. त्यामुळं घाबरून लोकांनी जाऊ नये आणि अफवावर विश्वास ठेवू नये. खरं तर विज्ञान सगळीकडे सारखं असतं. म्हणजे विज्ञानाचा एक नियम भारतात लागू आहे आणि तो अमेरिकेत लागू पडणार नाही असं कधीच होत नाही. जगात म्हणजे विज्ञानाचं सर्वव्यापी पण हेच त्याचं सगळ्यात मोठं यश असतं. त्याच्यामुळे सरांनी जसं म्हटलं की 6 महिन्यांपूर्वीच त्यांनी या संदर्भात एक महत्त्वाचा लेख प्रकाशित केलेला आहे. असा व्हायरस जो लसीकरणामुळे सक्षम होऊ शकतो का? तर त्याची शक्यता आहे. पण त्या वृत्ताचा आधार घेऊन ज्यांनी लसीकरण करून घेतलंय त्यांचा 2 वर्षातच मृत्यू होणार अशी जी खोडसाळ, अत्यंत चुकीची आणि अवैज्ञानिक बातमी सध्या समाज माध्यमावर प्रसारित होते, तिला कसलाही वैज्ञानिक आधार नाही आणि ती साफ खोटी बातमी आहे. त्याला घाबरून जाऊ नये. या अनुषंगानं आपल्या कोणाच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपण नक्की उपस्थित करा. त्या अनुषंगानं सरांचे काही प्रश्न येत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा सुद्धा प्रयत्न करूयात. लँटन मराठीच्या या नव्या, कोऱ्या, स्पष्ट, शांत आणि पारदर्शक अशा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये निर्माण झालेले संभ्रम दूर व्हावे आणि आपण सूक्ष्म जीवशास्त्राच्या विषयात अधिक सजग व्हावं, आरोग्याच्या दृष्टीनं अधिक सुशिक्षित व्हावं, यासाठीच हा चर्चासत्राचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न उपस्थित करा, त्याचीही उत्तरं देऊयात. लँटन मराठीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका आणि लँटन मराठीचं यूट्यूब चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. असे आणि याबरोबर वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना पाहायला उपलब्ध होतील.